जय जिजाऊ, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या यूट्यूब चॅनलवर. आणि सध्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांची ओळख आणि त्यांचा पराक्रम नष्ट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे जे काही म्हणून प्रयत्न चालू आहेत ते अत्यंत विकोपाला गेलेले आहेत. सध्या महाराष्ट्रामध्ये कोरटकर असेल, सोलापूरकर असेल किंवा इतर अनेक जण असतील, ज्यामध्ये बापट असेल, ज्यांनी वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली. छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्यासाठी, त्यांच्या कर्तृत्वाला लहान ठरवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न महाराष्ट्रात चालू आहेत. पण एवढ्यावरही सरकारचं अजून भागलं नाही. म्हणून सरकारने एक नवा डाव खेळलेला आहे आणि तो पण सर्वसामान्य लोकांना अगदी गोड बोलून, म्हणजे सर्वसामान्य लोकांनी ज्या गोष्टीचं स्वागत केलं त्या स्वागताच्या मागे नेमकं षडयंत्र काय आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो या महाराष्ट्रातल्या नवीन पिढीला कळू नये म्हणून तो पुसून टाकण्याचा जो काही डाव साधलेला आहे तो अत्यंत गंभीर आणि भयानक आहे. तो डाव, ते षडयंत्र आपल्याला आज समजून घ्यायचं आहे. कित्येक जणांना असं वाटतं की मगर सर शिक्षक असून सुद्धा शासनाच्या विरोधात बोलतात किंवा या गोष्टीवर बोलतात, त्या गोष्टीवर बोलतात, उद्या त्यांची नोकरी गेल्यावर कळेल. तर मित्रांनो, मी फक्त पोटासाठी नोकरी करतो आणि नोकरी गेली तरी सुद्धा माझं पोट भरण्या इतपत माझ्याकडे आहे. माझ्याकडे काही ईडी, सीडी, सीबीआय, फीबीआय कोणी आलं तर माझ्याकडे काही ढेकळं सापडणार नाही. ज्या दोन गोष्टी मला मिळतात पोट भरण्यासाठी त्या माझ्याकडे आहेत आणि म्हणून मी इतक्या हिमतीनं बोलू शकतो. आणि जर तुम्हाला सुद्धा या अन्यायाची जाणीव होत असेल तर हिमतीनं बोलायला लागा. बघा, माणसाला दोन गोष्टी गमावण्याची भीती असते, एक जीव आणि दुसरी संपत्ती. संपत्ती माझ्याकडे नाही आणि जीव जो आहे तो जीव छत्रपती शिवाजी महाराजांसाठी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी किंवा इथल्या लोकशाहीसाठी द्यायला मला कोणत्याही प्रकारची अडचण नाही. म्हणून आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. तो तुम्ही जाणीवपूर्वक ऐकला पाहिजे. ऐकलाच नाही तर इथल्या लोकांमध्ये शेअर केला पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संपवण्याचं पुन्हा एक नवं षडयंत्र आपल्या इथं सुरू झालेलं आहे. आणि ते षडयंत्र काय, तर CBSE पॅटर्न लागू. महाराष्ट्रातल्या तमाम पालकांनी त्याचं स्वागत केलं की अरे CBSE पॅटर्न लागू व्हायला लय भारी बाबा, आपले पोरवी आता CBSE मध्ये शिकतील, ढ्याव करतील, ह्याव करतील. तर बाळांनो, पालकांनो आणि विद्यार्थ्यांच्या मायबापांनो एक गोष्ट साधी लक्षात ठेवा. जर तुमच्या लेकराला तुमचा बाप माहीत नसेल तर त्याला किती नॉलेज आहे याच्यावर काही घेणं देणं नसते. जर एखाद्याला आपला स्वतःचा बाप आणि आपल्या बापाचं कर्तृत्व माहीत नसेल, आपल्या बापानं आपल्यासाठी काय कष्ट केले हे माहीत नसतील, आपल्या बापानं आपल्यासाठी काय सोसलं, काय भोगलं हेच माहीत नसेल, तर ते पोरग जगातल्या सगळ्यात मोठ्या पगारावर जरी गेलं आणि त्याला करोडो रुपयाचं जरी इन्कम झालं तरी सुद्धा त्या पोराचा कर्तृत्वाचा त्याच्या मायबापाला काही ढेकळं फायदा नसतो. ते पोरग अयशस्वी म्हणलं जातं. जर समजा एखादं मोठं करोडपती असलेलं पोरग, त्याला करोडोची पगार आहे, पण ते बापाला जर ओळख करून देताना म्हणत असेल की हे माझा बाप नाही किंवा हे माझा नौकर आहे म्हणत असेल तर त्या यशावर आपण पाणी फिरलं पाहिजे. आता मुळात CBSE मध्ये राज्य शासनाच्या म्हणजे अभ्यासक्रमामध्ये फारसा काही बदल आहे का? फारसा काही बदल नाही. थोडाफार बदल आहे, थोडाफार फरक आहे, तो तुम्ही कव्हर करू शकता, ते धडे याच्यामध्ये एक्स्ट्रा टाकू शकता. पण हा जो घाट घातलाय पहिलीपासून CBSE आणि मग दरवर्षी पुढच्या वर्षी दुसरीला, तिसरीला, चौथीला अशी CBSE वाढत जाणार. ठीक आहे, CBSE पॅटर्नचा अभ्यासक्रम लागू होणार. पण मित्रांनो, CBSEच्या अभ्यासक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपतीतला छ सुद्धा नाहीये 5वी पर्यंत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नाहीत, मराठ्यांचा इतिहास नाही, याच्यातली कोणतीही गोष्ट 5वी पर्यंतच्या CBSEच्या अभ्यासक्रमामध्ये नाही. सध्या 4थीला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टेट बोर्डाचा इतिहास आहे, ज्याच्यामुळे आपल्या नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज कळतात. स्टेट बोर्डाच्या परीक्षेमध्ये पहिलाच धडा आहे इतिहासाचा, ज्याच्यात शिवजन्मापूर्वीची परिस्थिती म्हणजे शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र म्हणून. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी महाराष्ट्राची काय परिस्थिती होती, कशा पद्धतीने इथं वेगवेगळ्या सत्ता होत्या, आदिलशाही, मोगलशाही, निजामशाही जे काय असतील त्या कशा पद्धतीने इथं राज्य करत होत्या आणि काय काय तिथल्या लोकांना सहन करावं लागत होतं, या सगळ्या गोष्टी तिथे दिल्या आहेत. त्यानंतर संतांची कामगिरी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वीपासून तर शिवाजी महाराजांपर्यंत कोणकोणते संत होते, त्यांनी काय काम केलं. त्याच्यानंतर शिवरायांचे बालपण आहे, बालपणी शिवरायांनी कसं शिक्षण घेतलं, जिजाऊ मातेने त्यांना कसं शिकवलं वगैरे सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर स्वराज्याचे तोरण बांधले म्हणजे रायरेश्वराची शपथ घेणं. त्याच्यानंतर स्वराज्यासाठी तोरणा जिंकणं. त्याच्यानंतर पुन्हा स्वकीयांचा बंदोबस्त, जे आपलेच काही लोक होते, जे आपल्यालाच विरोध करत होती, स्वराज्याला विरोध करत होती, त्यांचा बंदोबस्त कसा केला. त्याच्यानंतर अफजल खानाचा वध आहे. त्याच्यानंतर गड आला पण सिंह गेला हे आहे. त्याच्यानंतर पुन्हा पावनखिंड आहे बाजीप्रभूंनी, ज्याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजे स्वराज्य वाचावं आणि छत्रपती शिवराय हे गडावर व्यवस्थित पोहोचावे, सुखरूप पोहोचावे म्हणून स्वतः बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला, स्वतःचं बलिदान दिलं. तर याच गोष्टीवरून सुद्धा कोरटकर सारखा एक नीच माणूस असा म्हणला होता की ते तर पळून गेले होते, पण ते आता त्याला अक्कल तेवढीच होती. आणि ते विशेष म्हणजे माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या अगदी जवळचा माणूस आहे, रोज त्याच्यासोबतचे त्यांचे फोटो आहेत, एक नाही दोन नाही शेकडो फोटो आहेत, तरीसुद्धा मुख्यमंत्री साहेब म्हणले ते चिल्लर विषय आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे चिल्लर विषय आहे. का चिल्लर आहे? कारण तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण टाकायचे आहेत. मग हा इतिहास होता. याच्यानंतर शाहिस्तेखानाची फजिती आहे, त्यानंतर बादशहाच्या हातावर तुरी आहेत म्हणजे आग्र्यातून कशी सुटका केली त्यांनी वगैरे, त्यानंतर शिवराज्याभिषेक आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत ते संपूर्ण इतिहास जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा इयत्ता 4थीच्या अभ्यासक्रमामध्ये सध्या स्टेट बोर्डला आहे.
पण CBSEच्या बोर्डच्या अभ्यासक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नामोनिशान नाहीये. म्हणजे साधं शिवाजी महाराज हे नाव सुद्धा 5वी पर्यंत कोणत्याही इतिहासाच्या पुस्तकामध्ये CBSEच्या नाहीये. म्हणजेच काय, एकीकडे NCERT मधून मोगलांचा इतिहास वगळायचं म्हणले, मग मोगलांचा इतिहास वगळला. मोगलांचा इतिहास वगळला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपसुकच वगळला गेला. म्हणजे मोठ्या प्रमाणावर म्हणजे 11वी 12वीच्या नंतरचं जे काही शिक्षण असतं NCERTचे जे अभ्यासक्रम आहे त्याच्यातून ते वगळलं. आता सध्या स्टेट बोर्डातून CBSEचा पॅटर्न लागू करला, त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजच नाहीत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका द्वेष या लोकांमध्ये आहे, मराठी भाषेचा इतका द्वेष या लोकांमध्ये आहे की यांनी पहिलीपासून हिंदी कंपल्सरी केली. का केली कंपल्सरी? कारण CBSE पॅटर्न शिकवायचा आहे. मग CBSE हिंदी हे सगळं थोतांड याच्यासाठी चालू आहे फक्त आणि फक्त की यांच्याकडं यांचं दाखवावं असं एकही माणूस मोठं नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व यांच्या डोळ्यामध्ये खूप ते आहे. आणि म्हणून हा सगळा षडयंत्राचा एक भाग आहे CBSE पॅटर्न लागू करणे. म्हणजे ज्या पालकांना वाटत असेल की CBSE पॅटर्न लागू केल्यामुळे तुमचं पोरगं कलेक्टर आणि डॉक्टरच होणार आहे, काही फरक पडणार नाही. मुळात इथल्या शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकूच दिल्या जात नाही. अहो तुम्ही CBSE लागू करा, नाही तर काही करा. समजा एखाद्या माणसाच्या गळ्यालाच कॅन्सर आहे, त्याला एकही घास गिळता येत नाही, त्याला सोनं खाऊ घातलं तरी त्याला पचणार आहे का? नाही ना. मग हा कॅन्सर जो आहे ना इथल्या शिक्षण व्यवस्थेला लागला आणि तो कॅन्सर म्हणजे इथलं सरकार आहे. हे सरकार आहे की नाही, हे कॅन्सर आहे इथल्या शिक्षण व्यवस्थेला, इथल्या गोरगरिबाच्या शिक्षण व्यवस्थेला किंवा इथल्या गोरगरिबांच्या शिक्षणाला लागलेला कॅन्सर आहे. आणि हा कॅन्सर सहजासहजी बरा होणारा नाही. आता याच कॅन्सरनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास गिळंकृत करायचं ठरवले. कित्येक जणाला वाटत असेल की तुम्ही सरकारच्या विरोधात बोलता किंवा याहून तेव्हा मला काही ढेकळं फरक पडत नाही. तुम्ही मला फासावर जरून येऊन लटकवलं तरी मला फरक पडत नाही आणि मला अपेक्षा सुद्धा नाही की कोणी माझ्यासाठी रस्त्यावर यावं किंवा उतरावं किंवा मला घेणं देणं नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास डावलण्याचं जे षडयंत्र चालू आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संपवण्याचं जे षडयंत्र चालू आहे त्याच्यावर बोलणं मला क्रमप्राप्त आहे. शासनानं आत्ता सांगावं की आम्ही CBSE पॅटर्न लागू करतोय पण इयत्ता 4थीचा इतिहास आम्ही बदलणार नाही असं त्यांनी सांगावं. आज दादा भूषणनी पत्रकार परिषद घेऊन सांगावं की आम्ही CBSE पॅटर्न लागू करू पण CBSE पॅटर्नमध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवणार आहेत हे त्यांनी सांगावं. सांगणार नाहीत, स्पष्टपणे सांगतो सांगणार नाहीत. कारण छत्रपती शिवाजी महाराज पुढच्या पिढीला कळलेच नाही पाहिजे आणि ते कळतीलही तर कसे माहिती आहे का, मंदिरातून फक्त, आरत्यांमधून फक्त. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व त्यांनी इथल्या सर्वसामान्य शेतकरी लोकांसाठी, कष्टकरी लोकांसाठी जे काही राज्य निर्माण केलं बहुजनांचं, ते राज्य, ते कर्तृत्व, तो पराक्रम, ते शौर्य, ते धाडस सगळं आणि सगळं यांना मातीत मिळवायचं आहे. ज्या पद्धतीनं संभाजीराजांची बदनामी सध्या चालू आहे, ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांचा इतिहास लपवण्याचं काम चालू आहे, हे सगळं जर तुम्ही पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट आहे, इथल्या लोकांना फक्त, इथल्या राजकारण्यांना फक्त गुजरातीचा गु आवडतो, बाकी मराठीचा म यांना आवडत नाही आणि म्हणून हे सगळं चालू आहे. म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, इतिहास शिका, त्याचा अभ्यास करा आणि त्याचा अभ्यास भविष्यासाठी करून घ्या. इतिहास शिकणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या लेकराबाळांनी चांगला अभ्यास करावं, त्यांना चांगलं काय वाईट काय याच्यातला फरक कळावा आणि त्यांनी भविष्यासाठी तयार व्हावं. आणि हे तयार होत असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, सावित्री फुले असतील, गोगा आगरकर असतील, या सगळ्यांकडून काय केलं पाहिजे, प्रेरणा घेतली पाहिजे आणि त्या प्रेरणेतून त्यांनी स्वतःचं भविष्य घडविलं पाहिजे. नव्हे हा महाराष्ट्र घडविला पाहिजे, हा देश घडविला पाहिजे. पण सध्या हे घडत नाही आणि म्हणून आपण ते घडावं म्हणून सुद्धा प्रयत्न करतो. केवळ यूट्यूबला बोलत नाही तर तुमच्या लेकराबाळांना शिक्षणात पैसा अडथळा ठरू नये आणि तुमच्या लेकराबाळांचा पाया पक्का असावा, त्याची वैचारिक विचारसरणी पक्की असावी, विचारसरणी पक्की असावी म्हणून आपण तो सुद्धा प्रयत्न करतो. जर तुम्हाला वाटत असेल तुमची लेकरबाळ 3री 4थी 5वीच्या इयत्तेत असतील तर माझं ATM गुरु एज्युकेशन नावाचं ॲप आहे. या ॲपमध्ये मी नवोदय स्कॉलरशिपचे सगळे क्लासेस घेतो. पैसे हा तुमच्या लेकराबाळांच्या भविष्यातील शिक्षणाचा अडथळा ठरू नये म्हणून हा सगळा प्रयत्न आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या लेकराबाळांनी चांगलं शिक्षण घ्यावं, बेसिक त्यांचा बेस पक्का व्हावा, तर ATM गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करून घ्या प्ले स्टोअरवरून. आणि जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर 88 30 37 0068 या नंबरवर तुम्ही कॉल करा आणि तुमच्या अडचणी दूर करा. फक्त एक शेवटची विनंती करतो की ATM गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. CBSEच्या नावाखाली कशा पद्धतीने शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या इतिहासाला संपून टाकण्याचा प्रयत्न होत आहे तो लोकांपर्यंत पोहोचवा एवढी विनंती करतो. थांबतो. धन्यवाद.